शहरांनी पण आणि तालुक्यांनी सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे ही नेमकं काय चाललंय, की काय होणार आहे हे कळाल्यावरच आपल्याला. बरं, आजची विषय असा आहे की आपण कालची वारी बघितली, आतापर्यंतच्या वारीत सगळ्यात जास्त गर्दी होती, आज रोज गर्दी आहे. आता ही चातुर्मास चालू झाला, आज आपल्याला कधीही मागच्या कित्येक वर्षात एवढी गर्दी नसायची, आता गर्दी आहे, फ्लो वाढायला लागला. तर त्या दृष्टीने आपल्याला त्याची पण प्रोव्हिजन करावं लागणार आहे. भविष्यात एखादी जर दुर्घटना काय घडली तर स्टॅम्पिंग सारखी, तर पुन्हा काय करणार. जर ते प्रिपेड होत आहेत तर ते प्रिपेडच्या दृष्टीने आपण पण त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे असं, आणि त्यांना विश्वासात घेऊन करायला पाहिजे हे मी मताचं आहे. फक्त सरकार काय म्हणते हे आपण डोळसपणे ऐकलं पाहिजे आणि त्याच्यावर त्रुटी काढू आणि पुढे जायला पाहिजे. मुळात जे विषय आहे कॉरिडॉर झाला पाहिजे का, तर मी ह्या मताचा आहे, अंशतः झाला पाहिजे. त्याच्यात काय आहे तर मी मागं पण ही भूमिका मांडली. आता 3 टप्प्यात काम होणार आहे कॉरिडॉरचं. मी जी बैठकीत ऐकलं, पहिल्या बैठकीचं काय आहे, एक फॉर्म्युला की मंदिराच्या जवळची जी काय पाडझड करायची, दुसरा शहरामधल्या सुखसुविधा, आणि तिसरा जो बायपास रिंग रोडच्या असणाऱ्या सुखसुविधा. मग माझं सरकारला म्हणणं असं आहे की हा क्रायटेरिया फक्त उलटा करा. आधी रिंग रोडची सुविधा, बरोबर, परत शहरातल्या सुविधा, आणि मग दरम्यानमध्ये ह्या लोकांना मानसिकता होती, आणि मग ह्या लोकांचं त्या दरम्यानमध्ये आपण स्थलांतरित करणं, त्यांच्या आणि मग ह्या साईडच्या ज्या सुविधा झाल्या त्याच्यामुळे पंढरपूरला येणारा भाविक वाढला आहे, गर्दी वाढली आहे, आणि ऑटोमॅटिकली लोक तुमच्या पाठीमागे लागून मग आज जे तयार आहेत, म्हणजे उदाहरणार्थ ह्या प्रॉपर्टीज 1000 असतील, उदाहरणार्थ 500-600 आहेत, त्यातल्या जर 50% लोक तयार आहेत द्यायला तर तेवढ्या आधी काढून त्याच्या जागेवर काय येणार आहे. मग आता मध्ये येत आहेत तर त्यांनी मध्ये राहतील का उद्या, तर ह्यांना एक काही पिरियड दिला पाहिजे, आणि तो जो पिरियड आहे तो ब्रिदिंग पिरियड असला पाहिजे. त्याचा व्यवसाय आहे, त्याच्यावर त्याचं पोट आहे, त्याला लगेच आपण व्यवसाय बंद करून त्याची रोजीरोटी बंद करणं आणि त्याला लगेच स्थलांतरित होणं, तर त्याच्यासाठी काय ऑप्शन्स आहेत. मग पहिली पेरी कोणती आहे तर शहराच्या आजूबाजूचा विकास करणे. मग त्यातली काही आपल्याला तिथं जी न्यायची, किंवा इथं जर आपण आता कॉरिडॉरमध्ये सांगितलं गेलंय की दुकानाला दुकान देणार, तर ते दुकानदाराची तिथं दुकान द्यायची, ती दुकानाची जागा घ्यावी पहिल्यांदा, तिथं दुकानं तयार करावी, आणि ती काही 6 महिन्यात होती दुकान, आणि दुकानात शिफ्ट करावं, मग हे मधलं घ्या त्याचा व्यवसाय. आणि ह्याचा मेळ घालणं ही महत्वाचं आहे. तर ती मेळ घालण्याचा आता लोकप्रतिनिधी माझ्याकडे जे असे आहे की 65 एकर माझ्याकडेच येते, आणि शहराचा संबंध जरी नसला तर लहानाचा मोठा मी झालोय, आणि मतदारसंघाशी बांधील राहावं असं नाही का, तर मी महाराष्ट्र विधानसभेचा सदस्य, माझा फक्त आमदार फंड मला माझ्या माढा मतदारसंघात द्यायचा आहे, पण मी प्रश्न आणि विषय हे महाराष्ट्रातल्या कुठल्याही मतदारसंघातले घेऊ शकतो. त्यामुळे शहरही पण माझ्या महाराष्ट्राच्या कार्यक्षेत्रातच येतं, त्यामुळं तसं काय बाइंड घालायची काही कारण नाही. आमसभेचे अध्यक्षच तुम्ही आहेत. माझं पंढरपूर तालुक्यातलं सगळ्यात जास्त मतदान माझ्याकडेच आहे ना. नाही, मग ह्या सगळ्या हे जे कॉरिडॉर होतोय लोकांना विश्वासात घेऊन करणार अशा पद्धतीची मांडणी केली जाते. विश्वासात घेऊन झालाय का मग म्हणता येईल. आता जे ज्या पद्धतीने त्यांनी चर्चा करायला सुरुवात केली आहे, आता सरकारची तर भूमिका आहे, मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे, पालकमंत्र्यांची भूमिका आहे, ती चर्चा करू आम्ही. चर्चा करायला सुरुवात केली आहे त्यांनी. आता काही नकाशे मांडले आहेत, अजून काय आहेत आपल्या, त्याच्यावर शंका कुशंका मांडू, त्याच्यावर चर्चा होईल, आणि ती चर्चेनंतर आपल्याला त्याच्यातनं कळेल की नक्की सरकारनं जी मांडलंय त्यात आपले नेमके बाधित काय होणार आणि त्याचे फायदे काय होणार हे समजून तर घ्यावं लागेल. सरकारनं सांगितलेली गोष्ट न समजताच आपण त्याच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद आहे, तर आपल्या आता आपण तर पंढरपूरवर जास्त लक्ष केंद्रित करत आहे. तुम्ही आधीच सांगितलं तुमचं हे जन्मगाव आहे, तर त्या पद्धतीनं माढा आणि पंढरपूर बाकीचे मतदारसंघ तुमच्याकडे माळशिरस पण येतो, ती सांगड कशी घालताय, आणि तुमची काय म्हणजे हे काय तुमचे पुढचे मुद्दे काय असतात पुढचे. मुळात व्यूहरचना सांगायची नसती, पण
मुद्दे सांगतो की मुळात पंढरपूर हा विषय जे आहे आपण जर बघितला तर धार्मिक हे स्थळ आहे. ह्या स्थळाला आज आगळं महत्व आहे. आणि मग इथली नगरपालिका गेली 40 वर्ष जी कामं रिपीट करते आणि मग त्याच्यातनं आज कुठल्याही बाबतीत त्या ठिकाणी विकासाचे जे मुद्दे असायला पाहिजे आज दिसत नाही. मग आपण एक बघितलं असेल अधिवेशनात देखील ह्या विषयावर बोलू. आज नमामिचंद्र वाघेच्या बाबतीत पाठपुरावा केलाय का आम्ही? आमच्या पंढरपूरचं सगळं गटरीचं पाणी जर नदीत मिसळत असेल, त्यात भाविक जर आंघोळ करत असतील, तर मग नगरपालिकेचं अपयश नाही का? आज घरात प्रत्येकाच्या पाणी मिळतंय का? प्रत्येकाच्या नळानं पाणी मिळतंय का? आज मिळत नाही. मग पाणी जर आज आम्ही देऊ शकत नाही आणि मग 25 लाख लोक आल्यावर आम्ही पाणी देऊ शकतो का? तर त्यावेळेस कलेक्टर, त्यावेळेस सगळे अधिकारी, पालकमंत्री, मुख्यमंत्री ह्याच्यात नियोजन करतात. मग त्यावेळेस सगळ्याला पाणी मिळतं आणि एरवी 12 महिने आमच्या नागरिकाला पंढरपूरच्या पाणी मिळत नाही. हे नगरपालिकेचा अपयश नाही का? पंढरपुरातली घाण, कचरा, वारी जितकी स्वच्छ राहते आणि वारी झाल्यावर घाण स्वच्छ तर होत नाही. म्हणजे नगरपालिकेचं आणि तिथल्या असणाऱ्या सत्ता जी कुणाही केली त्यांनी बसवलेल्या सिस्टीमच आहे ना. आज गेल्या 3 वर्षात आपण बघतोय की प्रशासक आहे. आज प्रशासक असताना जी तिथे निर्णय घेतले जातात त्या निर्णयामध्ये मनमानी होत नाही का? आज त्याचे टेंडर कोण घेतंय, रस्ते कोण करतंय, क्वालिटी काय आहे, रस्त्याची दिलेल्या वेळेत कामं झालीत का, ह्याच्यावर कोणच बोलत नाही. आणि मग नेमकं कुणाला काय पोचतंय ही पण महत्वाचं आहे. आज पाणी पुरवठ्याची योजना आता 146 कोटीची मंजूर झाली आहे. त्या 146 कोटीचं काय? बरं, पहिली योजना आहे त्याचं काय? तुम्ही बघितलं लिंक रोडला जाताना नगरपालिकेची जागा आहे, त्याचा टर्न मारलाय बघा. पण नगरपालिकेला जर कळत असेल ह्या शहराचं चांगलं व्हावं तर नगरपालिकेने स्वतःची बिल्डिंगच माग बांधली असती ना. तुम्ही तुतार झालं पाहिजे आणि सत्ता मोडून काढून नवीन त्या ठिकाणी लोकांना संधी मिळाली पाहिजे. त्यासाठी माझी कुठलीही, आणि मी त्या संदर्भात बैठक देखील घेतली होती, त्या बैठकीत त्यांना देखील सांगितले की माझी कुठली अट्ट नाही, आपण तुम्हाला सगळ्याला ह्यात मी तर उभारणार नाही, उभारणार आहे त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभारू आणि तिथला कारभार चांगला करून पंढरपूर वासियांच्या स्वप्नात असलेलं पंढरपूर जे भविष्याच्या दृष्टीनं आपल्याला मोठी मोठी शहराची नाव घेतली तसं पंढरपूरचं नाव आपण घेतलं पाहिजे. गेल्या काही दिवसापासून आवताडे परिचारकांच्या मला संघर्ष आपण पाहिला, तर तुम्ही आवताडेंना पण ऑफर देताय की या पंढरपूरच्या विकासामध्ये सामील व्हा तुम्ही सुद्धा. तुमची म्हणजे पोटतिडकीने बोलताय की राजकीय म्हणून त्यांना तुम्ही आमंत्रण देताय? मुळात आता ते आमदार आहेत, दुसरी टर्म आहे त्यांची, पण आज जर आपण बघितलं तर त्यांना जे काय एस्टॅब्लिश्ड होणं अपेक्षित होतं किंवा निर्णय प्रक्रियेत ते असणं जे दिसायला पाहिजे ते दिसतं का हे आपण सगळेजण जाणतात. मग असं आहे की जर त्यांना तिथं जर काही होत असेल तर आपण एक मित्रत्वाच्या नात्यानं हात पुढे केला पाहिजे. आणि जर त्यांना जर वाटत असेल की इथं काही जर चुकीचं घडतंय आणि त्यांना जर वाटत असेल बरोबर घडतंय, राजकीय सेटलमेंट असेल, ऍडजस्टमेंट असेल, तर तो त्यांचा निर्णय घेतील. पण त्यांना जर ह्या शहराबद्दल, ह्या सत्तांतर होण्याबद्दल जर काही आत्मीयता असेल तर ते आमच्या सोबत येतील. त्यामुळे तो बॉल त्यांच्या कोर्टमध्ये. आता भालके परिचारक की भालके अभिजित पाटील तुमच्या पण काय 2-3 वेळा बैठका झाल्यात म्हणून कळते भालकेंची. मुळात त्यांचे जे सर्व सहकारी आहेत, माझे सहकारी, आम्ही सगळे एकत्र बसलो आणि त्यांची चर्चा केली. तर त्यांना मी सांगितलं माझी कुठली अट्ट नाही, तुम्ही जे निवडून येणारे उमेदवार आहेत त्यांच्या पाठीशी आम्ही उभा राहू आणि मग त्यांनी एकत्र आले सगळे तर एकत्र घेऊन लढू. त्यामुळे कुठलीही आपली त्यांच्यात अट्ट नाही. आता तुम्ही जी म्हणला पहिली शक्यता, ह्याच्यावर मात्र मलाच प्रश्नचिन्ह उभा राहिलाय की असं पण होऊ शकतं. म्हणजे तुम्ही जी आता पहिलं शक्यता म्हणजे मग हिथं जर ती झालं तर मग पंढरपूरच्या राजकीय किंवा जो काय आज 40 वर्षाचा संघर्ष, विठ्ठल कारखाना वर्षेच जो होता तो राहिला का? आणि मग ही विचाराची लढाई आहे का सत्तेची लढाई आहे किंवा माझ्या ऍडजस्टमेंटची लढाई आहे? आम्हाला तर काहीच नव्हतं. आम्ही सामान्य कुटुंबातला आलो, उभा राहिलो, लढलो. लोकांनी का स्वीकारलं? तर आम्ही ज्यांच्या विरोधात ही विचारधारा आहे त्या विचारधारेशी एकरूप आहे म्हणून आम्हाला स्वीकारलंय लोकांनी. मग आता ती जर विचारधाराच आपण बदलणार असू
तर लोक किती स्वीकारतील ह्याचा पण आपल्याला आपण परीक्षण करण्याची वेळ येईल. दुसरी एक गोष्ट की सत्ताधारी राज्यातले जे सत्ताधारी आहेत त्यांचं विशेष लक्ष आपल्याकडे दिसतंय सध्या. कुठलीही गोष्ट असू द्या, म्हणजे विधानसभा असू द्या किंवा कामाच्या बाबतीत असू द्या, किंवा तुम्हाला जो रिस्पेक्ट मिळतोय की तुम्हाला काय ऑफर आहे का त्यांची, म्हणजे असं नाही. मुळात एक गोष्ट आहे, काम करणाऱ्या माणसाला हे कुठल्याही गोष्टीची गरज पडत नाही. काम करत असताना मी सातत्याने त्यांच्या सोबत आहे. मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, संबंधित मंत्री असतील, मी टू द पॉइंट आणि मेरिटचे प्रश्न घेऊन जातो. मी वैयक्तिक काय माझं काम घेत नाही, मी काय भानगडीत पडत नाही. माझी इमेज सगळ्या जगापुढे आहे. त्यामुळं मी माझ्या मतदारसंघातले, जिल्ह्यातले जे प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नावरती त्यांनी तोडगा निघाला पाहिजे प्रतिनिधी म्हणून त्यांच्याशी संवाद ठेवणं आणि राज्याच्या प्रमुखांशी बोलत राहणं हे सत्ता पक्षी किंवा विरोधी. आता परवा आपण बघितलं की मुख्यमंत्री महोदयांचा वाढदिवस होता, त्या दिवशी पवार साहेबांनीच त्यांचं कौतुक केलं. मग पवार साहेबांचीच आम्ही पाहिजे आहे, त्यांनी जे शिकवण दिली तीच आम्ही पुढे चाललोय. अधिकारी इथं काम करायला नको असं म्हणतात, असं चर्चा आहे की दोन्ही आमदारांच्या मध्ये ह्याचं ऐकायचं का त्याचं ऐकायचं. दोन्ही कोणते? परिचारक आणि अवताडे. ते आमदार आहेत नगरपालिकेवरचं काय ठीक आहे. म्हणजे तुमच्याकडनं चुकलं का माझ्याकडनं चुकलं म्हणून विचारलं. तसं म्हणलं चालतंय. अधिकारी दडपण मध्ये असतात काम करताना, म्हणजे काय कसं आजी माझी आमदार कामाचा ठेका देण्यावरून बरेचसे म्हणजे ह्याचा अर्थ काय की ती जी चाललंय सगळं ती कशासाठी चाललंय. म्हणजे जर एका पक्षाच्या सत्ताधारी आमदाराला, जे राज्यात सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री त्या पक्षाच्या आमदाराला जर त्याच पार्टीतून जर दबाव आणला जात असेल आणि त्या दबावाखाली जर राज्यातली इथली जर अधिकारी इथं का, तर ह्याच्यासारखं भयाव चित्र दुसऱ्या राज्यात कुठंच बघायला मिळायचं नाही ना. आणि मग ही जर अशा काही गोष्टी घडत असतील आणि अधिकारी जर इथून पळ काढत असतील तर मग आमदार नसणाऱ्या लोकांची दहशत किती आहे ह्याचा त्या ठिकाणी प्रचितीच आपल्याला येते. पंढरपूरचे विषय तुम्ही विधानसभेत मांडले, शहरातले जे प्रश्न आहेत त्याच्या संदर्भात तुम्ही आता बोललात, पण शहरात जो विरोधकांचा आवाज पाहिजे तो आवाज कधी दिसत नाही. 3 वर्ष झालं प्रशासन आहे, एक मोर्चा नगरपालिकेवर नागरिकांच्या प्रश्नावर निघाला नाही. विरोधक म्हणून तुम्ही असाल किंवा आणखी जे तुमचे भविष्यातले किंवा जे काय दुसऱ्या समविचार आहेत ते सगळे शांत का असतात. मुळात एक गोष्ट अशी आहे की आपण बघितलं असेल तर गेले 3 अधिवेशनात मी माड्याचे जसे प्रश्न घेतले तसे पंढरपूरचे घेतले. सर्वोच्च ठिकाणी विधिमंडळ आहे तिथं मी तो प्रश्न मांडलाय. मांडत असताना आपण जर बघितलं तर कोणते कोणते विषय आहेत त्या प्रत्येक विषयाला, म्हणजे सीओ असेल, तिथे संबंधित अधिकारी असतील, तिथले प्रशासक प्रांत असतील, यांना प्रत्येक गोष्टीवर, किंवा तुम्ही वारीच्या बैठकीत बघितलं असेल तर वारीच्या बैठकीत देखील मी त्याच्यावर सारख्या सूचना देतो. एक साधं उदाहरण सांगतो. शेटे पेट्रोल पंप आपल्याला माहिती आहे. शेटे पेट्रोल पंपाच्या तिथं मध्ये एक सेंटरला डांब होता लाईटचा, आणि मी तिथं जाऊन फेसबुक लाईव्ह केलं होतं आणि मी तिथं सांगितलं की हा डांब गेले 20 वर्ष झाली आणि पालखी जाते, तर तो डांब बदलला पाहिजे. मग आता मी आमदार आहे त्यामुळे मी ते काम करून तो डांब शिफ्ट झाला. हे डांब करण्यानं होत नाही, पण ही 20 वर्ष काय झोपली होती का? एका आमदाराला तिथं जाऊन तिथं फेसबुक लाईव्ह करून डांब काढेपर्यंत ही जी नगरपालिकेतली जी सत्ता बघणारी लोक ती काय झोपली होती का? मग प्रश्न असा आहे, आता तुम्ही बघा आजचं उदाहरण घ्या, टीव्हीएस शोरूमच्या समोर गटरीत किती जाम झाले. मग हे विषय नाहीत का? लोकांच्या नागरिकांच्या जीवनाशी विषय आहेत. परंतु आता जसं आपण म्हणला की काही आमची जी सोबतचे लोक आहेत किंवा जे आहेत ते कालच्या निवडणुकीच्या निकालानंतर थोडं मरगळ आली असेल तर आम्ही ती मरगळ झटकायला लावू आणि पुन्हा एकदम ताकदीनं लढू. मी तर लढतोयच आणि त्यांना सोबत घेऊन लढू, जेणेकरून विरोधकाची भूमिका ही त्या ठिकाणी मांडली पाहिजे. ही लोकशाहीचा मूलभूत मंत्र आहे की सत्ताधाऱ्यावरती अंकुश ठेवण्याचं काम विरोधकांनी केलं पाहिजे. आणि मग जर सत्ताधाऱ्यावरती अंकुश विरोधकाचं नसेल तर सत्तेला माज येतो आणि तसा प्रकार इथं झाला असं दिसतं आपल्याला. फक्त आता विरोधकांची एक मोठ बांधून विरोधकांनी स्ट्रॉंगली त्यांना अपोज केलं पाहिजे ह्या भूमिकेत मी आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत
बाहेर आहे. मग मला सांगा, जर आपल्या शहराचा रस्ता जर सरळ होत असेल तर नगरपालिकेनं स्वतःची जागा मागे सरकून घ्यायला पाहिजे, अतिक्रमण, आणि मग गावाचं अतिक्रमण काढा म्हणून बोंबलती. ह्या विकास शून्य नियोजन आहे का सत्ताधाऱ्यांचं वाटतंय होतं मला. 100% पहिल्यांदा रस्ता होतो, नंतर ड्रेनेज होतं, परत रस्ता होतो, परत अजून उरली सुरलेली साईडच्या पट्ट्या उघडली असं. म्हणजे काय आहे तर यांच्याकडे फ्युचर प्लॅन नाही. इथं काय लागणार आहे माहित नाही, इथून युटिलिटी काय जाणार आहेत माहित नाही. त्या युटिलिटीची आजच प्रोव्हिजन केली तर तो सिमेंटचा रस्ता, डांबरी रस्ता फोडला जातो आणि मग केलेल्या कामावर पाणी टाकलं जातं. दुसरी गोष्ट, पंतप्रधान आवास योजना 992 घरं, 892 घरं, आणि मग त्याला कुणी आडकाठी घातली आहे, कुणाचं कमिशन मिळलं नव्हतं, ज्याच्यासाठी ही योजना बंद पडली. आज 80% पूर्ण योजना आहे, घरं राहिल्या आहेत, लोकांना आता उद्या ताबा मिळणार होता, आणि मग कशासाठी कॉन्ट्रॅक्टर गेला. कॉन्ट्रॅक्टर कुठला आहे? गुजरातचा. महाराष्ट्रात मराठी माणूस नाही का? गुजरातच्या कॉन्ट्रॅक्टरला आणून काम कोणी दिलं होतं, आणि मग त्यांचं किती टक्केवारीत कसं फिचकटलंय ही समोर येईना. मग आता ती कोर्टात गेले, आता त्याला आर्बिट्रेशन मध्ये गेले आणि काम बंद पडले. मग नगरपालिकेनं त्यांना त्या काळात 6 कोटी रुपये दिले, कुठल्या अधिकारात दिले? तर ह्या गोष्टीवरती पुढच्या काळात बोलल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. म्हणजे आता ही जी अव्यवस्था आहे, परिचारक गट सत्ताधारी इथला आहे, त्यांच्या विरोधामध्ये मग काय सगळेजण सर्वपक्षीय आघाडी करताय किंवा कुठल्याही परिस्थितीत नगर परिषद तुम्ही स्वबळावर लढताय काय? कारण तुमचं आतापर्यंत पहिले तुम्ही स्वबळावर लढता. मुळात माझा मुद्दा असा आहे की विधानसभा निवडणूक ही माझ्यासाठी होती, मला आमदार करायसाठी होती, पण मला ज्यांनी आमदार केलं, ज्यांनी त्यात माझ्यासाठी कॉन्ट्रीब्युशन केलं, त्यांचीही निवडणूक आहे. त्यामुळे त्या निवडणुकीत माझा कुठलाही इगो, मला स्वबळ वगैरे न म्हणता त्या माझ्या सहकार्यांना निवडून आणण्यासाठी जे करावं लागेल, मग त्यासाठी 2 नाही 10 पावलं मागे सरकावं. पण त्या कार्यकर्त्यांनी, ज्या माझ्या सहकार्यांनी मला निवडून आणले, ज्यांनी माझ्यासाठी रात्री दिवस केले, त्यांच्यासाठी मला कमीपणा घ्यायला काही अडचण नाही. एकंदरीत ती लोक त्या कारभार